मी इतकी एक्साइटेड आहे काय माहितीये. करायचं? तू बस आधी बस आधी काय बस. सांग ना. तू आधी इथे शांत बस. ओके अगं पण काय करणार आहेस, काय सरप्राईज ते तर सांग. सांगते ना मी. तुझ्यासाठी खूप मोठा सरप्राईज आहे. फक्त ना तू आता डोळे बंद कर. हा डोळे वेळ मिटणार नाही मी. का? माझ्यावर विश्वास नाहीये? नाहीये. काय ते सांग पटकन सरप्राईज. युवी तुला माझी शपथ आहे. डोळे बंद कर. तुला खांडेकर एम्पायरची शपथ आहे. मिटले घे, बोल पटकन. असाच राहा. तू कुठे चाललीस? आले आले. अरे काय लपाछपी खेळायचंय का? 10-20-30 मोजू surprise आता. आहे. ए निशी यार, काय टाइमपास चाललाय तुझा. ये ना पटकन, चल ना. काय दे ना पटकन. दोन्ही हात पुढे कर. टन टडाई. काय अरे गरम आहे. काय 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 सरप्राईज. अगे हे तुझं सरप्राईज आहे. धूर. अरे धूर म्हणजे मला तुझी दृष्ट काढायची आता. हे काय? असाच राहा, हलू नको. ओके? आल्या गेल्याची, शेजारा पाजाऱ्याची, घरच्यांची, बाहेरच्यांची, ज्याची कोणाची नजर लागली असेल त्याच्या डोळ्यात मी मोहऱ्या पडू देत. अरे माझ्या डोळ्यात गेल्या. निशी निशी का बाजू घे. अरे निशी त्रास होतोय का? झोपतात डोळे झोपतात. म्हणजे तुला खूप नजर लागली आहे. तुम्ही असाच थांब. धूर येऊ दे. मला माहिती आहे तुला. अरे दारा खिडक्या उघड. दारा खिडकी. नाही नाही. अरे दारा खिडक्या तर बंद ठेवायच्या. आजी बोलली आहे. हा, खिडक्या आजी उघड. बोलली अरे, बंद खिडक्या नको दारं बंद करू. ठेवायची. असं अरे, दूर राहायला पाहिजे घरामध्ये. युवी, नाही नाही नाही, नाही मला जाऊ- मला- व्हेरी गुड. हा दूर घे दूर घे. बरं वाटेल. घे घे घे. थांब असंच थांब. थोडा वेळ थोडा वेळ थोडा वेळ. हा दे दे ना. आज ना आपल्या घरात एक गंमत होणार आहे. बस तू. दूर. युवी युवी निशे. बापरे बापरे. वहिनी वहिनी. आग 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 आग. काय 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 झालं? दूर येतोय. आग लागली. आग. काय? आव पण कुठे? युवराजच्या रूम मला आग लागली. आग. ती आग नाहीये. आग आहे. आग. फायर ब्रिगेडला बोलवा. अख्खं घर नाही का वहिनी. युवराजच्या रूम मध्ये आग लागली. आग. आणि ते दोघं आतमध्येच आहेत. हो नाही. आग नाहीये ती. फक्त तिकडनं धूर येतोय. अगं धूर तर तेव्हाच आला जेव्हा तू मोठी सून झालीस. आता आग लागली. आग. काय यार युवी कशाला बाहेर आलास? अरे. अरे दृष्ट अर्धवट राहिली. चला ग, माझी दृष्टी झाली नाही. तू तू तुला मोज. युवी आत चल. युवी अरे माझी दृष्ट. सोड. अरे, दूर आहे. दूर आहे. दूर. चल आत चल. अरे चल ऐक. युवराज अरे काय झालं बाळा काय झालं? पाणी घ्या पाणी घ्या घ्या पाणी घ्या. काय झालंय नेमकं? मम्मा तुम्हाला माहिती आहे ना युवी किती प्रॉब्लेम मध्ये आहे. त्याला किती त्रास होतोय. किती टेन्शन मध्ये येतो. मला वाटतं की त्याला कोणाची तरी नजर लागली आहे म्हणून मी त्याची दृष्ट काढत होते. दृष्ट नाही काढत होतीस तू. मिरचीची धुरी दिलीस तू मला. मीला सांगतो नको नको. मला ताण. मला कुठून पकडून आणली. मी आता बाहेर सोडली. अशी काढता दृष्ट? अगं तुला दृष्ट काढायची होती तर आम्हाला विचारायचं ना. आम्ही होतो ना घरात. आता त्याचा जीव गेला असता तर. सॉरी मम्मा. युवी युवी इकडे बघ. बघू मी फुंकर मारते ना तुला बरं वाटेल. हा डोळा उघड. उघड डोळा. अरे एवढाच उघडतो. आवाज काढी काढा मग काय किती उघडतो तो डोळा. अरे तुला बरं वाटावं म्हणूनच करत होती ना ती. मला बरं वाटावं असं वाटत असेल तर या मुलीला आधी घरातून बाहेर काढ. आधी होय. मी लोकांच्या नजर लागून मिळवलं तरी चालेल पण हिच्यामुळे मारायचं नाही मला. हो ठीक आहे. तू चल आतमध्ये. तू चल आधी. आज चल आज चल आज चल आज चल. काम करायला गेले होते. काय झालंय? पण मग तू इथे काय थांबलीस? जा ना त्यांच्या सोबत. हा तू नको सांगू
मला काय करायचं ते. जा म्हणते. माहितीये मला कुठे जायचं. नको सांगूस तू काही. दया काका, काय चाललंय तुमचं? अगं काही नाही ते हे आपलं तुम्ही जे केलंय ना ते मला अजिबात पटलेलं नाहीये. सॉरी सॉरी म्हणजे मी ऑफिसच्या फाईल्स सगळ्या घरी घेऊन आलो. चूक झाली माझी. मी फाईल्सबद्दल बोलत नाहीये. आपलं काय ठरलं होतं? तुम्ही तुमची तब्येत सांभाळून काम करणार, घरी आल्यावर आराम करायचं सोडून तुम्ही घरी सगळ्या फाईल्स घेऊन आलात आणि इकडे काम करताय. अगं नाही नाही काय झालं ते जरा जुने रेकॉर्ड्स बघत होतो. काही गोष्टी जागेवर नाहीत असं मला वाटलं. मग जागेवर नाही येत म्हणजे? नाही तू 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 जरा बस. नाही इथे माझ्या बाजूला बस. इथे दया काका, काय झालंय मला जरा नीट सांगा ना. काही मी खरं तर तुला विचारणार होतो सगळं. मला एक सांग, आपल्या डाटा रेकॉर्ड सेंटरमध्ये कुणी गेलं होतं का गं? जिथे आपल्या सगळ्या जुन्या फाईल्स जुने रेकॉर्ड्स असतात तिथे? नाही नाही म्हणजे तिकडे जायला कोणाला परमिशनच नाही आहे. इनफॅक्ट युवराज आणि केदार सुद्धा गेले नाही. पण तुम्ही हा प्रश्न का विचारता दया काका? नाही म्हणजे मला आठवतंय याआधी सुद्धा तुम्ही मला हा प्रश्न विचारला होता. काही प्रॉब्लेम झालाय का? काही मिसिंग आहे का? नाही 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 काही डाटा इकडचं तिकडे गेला आहे असं मला आपलं वाटलं. पण नाही नाही काही नाही आहे. असेल सगळं सगळं जागेवरच असेल. नाही आणि तसं होणं शक्यच नाही आहे कारण माझं लक्ष आहे सगळीकडे दया काका. हो मला माहिती आहे. आज बघितलं ना मी ऑफिसमध्ये सगळं किती छान सांभाळतेस का कौशिकी. पण खरं तर माझ्यासाठी काही कामच नाही आहे तिथे असंच वाटलं मला खरंच. असं कसं? तुमच्यासाठी तर सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. कोणतं ग? माझ्या पाठीशी कायम खंबीरपणे उभं राहणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे ना. तुम्हाला खरं सांगू दया काका, एवढ्या दिवसांनी तुम्ही पुन्हा ऑफिसला आलात ना मला फार बरं वाटलं. मला जेन्युइनली अजूनही तुमच्या गायडन्सची खूप गरज आहे आणि तुमचा गायडन्स माझ्यासाठी खूप महत्त्वाचा सुद्धा आहे. मी एक रिक्वेस्ट करू तुम्हाला? हां बोल ना. असं अदनमधनं ऑफिसला येत जा ना, मला फार बरं वाटतं. हो अगं मी येणारच आहे आता. सुपर. इराच्या जेवणाची वेळ झाली. तुम्ही येताय ना जेवायला? हो हो आलोच ना मी. सर मी या फाईल्स घेऊन. अगं राहू दे मी करतो. तुम्ही काम करत बसा आवरतो परत. मी आवरतो. पसारा मी केलाय ना मी आवरतो. नक्की याल लवकर. आलो सवय. नाही नाही त्या रूममध्ये कोणीतरी गेलंय एवढं नक्की. त्याशिवाय त्या JPCच्या कॅसेट्स आहेत ना अशा गायब होणार नाहीत. बेपत्ता होणं शक्यच नाही तिथून.